विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधलं जे पहिलं प्रकरण आहे ते समरूपता. या समरूपता प्रकरणातील बहुपर्यायी प्रश्न कसे असणार आहेत एक गुणाचे ते आपण आज पाहूया. त्यातलं पहिलं उदाहरण कसं आहे बघा. जर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि ए बी पी क्यू जर 3:4 असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर किती असेल. तर फक्त एवढंच करायचं, बाजूचं गुणोत्तर 3:4 दिले तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलं असतं तर वर्ग करून घ्या. 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16, त्यातलं 9/16 हे उत्तर येईल. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेची नाही. तर कोकोको आहेच, बाकोबा आहेच, त्यानंतर बाबाबा आहेच, तर बाकोको ही कसोटी त्याच्यामध्ये नाही, हे त्याचं उत्तर होईल. त्यानंतर जर त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण पी क्यू आर असेल आणि एक्स वाय झेडचं क्षेत्रफळ 25 चौरस सेमी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे पी क्यू आरचं क्षेत्रफळ 4 सेमी, तर एक्स वाय पी क्यू जर क्षेत्रफळ दिले असतील तर बाजूचं गुणोत्तर विचारलं असेल तर फक्त एवढंच करा की क्षेत्रफळांचं वर्गमूळ घ्यायचे. 25चं वर्गमूळ 5 आणि 4चं वर्गमूळ 2, तर याच्यामध्ये 5/2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न असा आहे बघा, दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. इथेही क्षेत्रफळांचंच गुणोत्तर दिले म्हणजे आपण सोपंच आहे खरं तर. 9चं वर्गमूळ संगत बाजूचंच गुणोत्तर विचारलं तर 9चं वर्गमूळ 3 आणि 25चं वर्गमूळ 5, तर 3/5 हे त्याचं उत्तर होईल. फार सोपं आहे, काही अवघड नाही. त्यानंतर जर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीईएफ असेल, कोण एचं माप 45 अंश आहे, ईचं माप 35 अंश आहे, तर कोण बीचं माप विचारले. तर तुम्हाला माहिती आहे समरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात. यावरून ए आणि डी हे सारखे असणार आहेत, बी आणि ई सारखे असणार आहेत आणि सी आणि एफ सारखे असणार आहेत. तर याच्यामधला ई कोण 35चा दिलाय, तर विचारला बीचा, म्हणजे ईचं जर 35 असेल तर ईला संगत असणारा कोणता कोण आहे तर बी आहे, म्हणून त्याचं उत्तर बी 35 अंश हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर आपल्याला काय विचारलं बघा, आकृतीमध्ये डीई म्हणजे ही डीई आहे, समांतर बीसीला समांतर आहे, तर सत्य विधान ओळखायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे समरूप त्रिकोण म्हणजे त्रिकोण असेल तर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही जर दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती बाजू त्या म्हणजे त्या बाजूस प्रमाणात विभागते, हे तुम्हाला माहिती आहे. ती रेषा त्या बाजूला प्रमाणात विभागते. यानुसार एडी छेद डीबी आणि ए छेद ईसी हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. 7वा प्रश्न काय येतं बघा. 7वा सोपाच आहे. त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण पी क्यू आर, तर एक्स वाय छेद पी क्यू बरोबर वाय झेड छेद क्यू आर, म्हणजे तर बाजू आपण प्रमाणात लिहायची आहेत. सोपं आहे. एक्स वाय म्हणजे पहिली दोन अक्षरं आणि ह्यातली पहिली दोन अक्षरं म्हणजे काय झालं, एक्स वाय आणि पी क्यू झाले. आता वाय झेड म्हणजे दुसरी दोन अक्षरं आणि दुसरी दोन अक्षरं, वाय झेड झाले, क्यू आर झाले. आता एक मध्ये सोडून म्हणजे कोणता, तेव्हा असं एक्स झेड आणि पी आणि आर असं होईल. म्हणजे आता कुठं आहे बघूया आपण, एक्स झेड आणि पी आर, एक्स झेड आणि पी आर, तर इथं आहे बघा ए हे उत्तर आहे, एक्स झेड पी आर. एकदम सोपं आहे. पहिले दोन ह्यातली दोन अक्षर असेल तर ह्यातली दोन अक्षर, पुढची दोन अक्षर, पुढची दोन अक्षर,
एक मध्ये सोडून एक अशा बाजू प्रमाणात असतात, त्यानुसार हे उत्तर येईल. त्यानंतर 8वा प्रश्न विचारला होता, जर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन, कोण एचं माप तुम्हाला 60 अंशाचं दिलेलं आहे, तर एलचं विचारलं. एकदम सोपा प्रश्न, मी आताच आपण याच्या अगोदर झालेला आहे बघा. ए आणि एल सारखा असेल, त्यानंतर ए आणि एल सारखा आहे, इथं दिलंय एचं माप 60 अंश दिलंय, तर आपल्याला विचारलंय फक्त एलचं. तर फारच सोपं आहे. म्हणजे एचं माप आणि एलचं कोण माप सारखं असेल, तर एचं 60 अंश आहे, तर एलचं पण 60च असेल, 60 अंश. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय बघा, डीएफ आणि एक्स वाय झेड मध्ये डी छेद एक्स वाय आहे, म्हणजे पहिल्या दोन बाजू, पहिले दोन अक्षर छेद दुसरी पहिली दोन अक्षर असं, आणि एफ ही म्हणजे शेवटची दोन, आणि वाय झेड ही शेवटची दोन आहेत. कोण ई आणि वाय एकरूप आहेत, तर डीएफ आणि एक्स वाय झेड कोणत्या कसोटीनुसार समोर येते. इथं दोन बाजू पहिल्याच तुम्हाला प्रमाणात दिलेलेच आहेत, त्याच्यामधलाच कोण आहे का तेवढं चेक करूया आपण. तर डीई इथं डी आहे आणि यातली एक्स वाय आहे. त्यानंतर एफ ही इथं एफ ही आहे आणि वाय झेड आहे, वाय झेड इथं आहे. आणि ई कोण आणि वाय कोण, तर ई कोण आणि वाय कोण, म्हणजे आपल्याला माहित आहे ही बाजू कोण बाजू कसोटी, म्हणजे बा बा को बा, इथं कुठं आली बा को बा कसोटी आहे. त्यानंतर 10वं उदाहरण आहे बघा, तुम्हाला बीडी 8 दिलंय, बीसी 12 दिलंय, तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे. तर बीडी 8 आहे आणि बीसी म्हणजे टोटल हे दिलेलं आहे तुम्हाला 12. तर एबीसी म्हणजे मोठा त्रिकोण आणि ए बी डी म्हणजे हा छोटा त्रिकोण. तर लक्षात ठेवा, जर पाया दोघांचा एकाच पाया म्हणजे एकाच पायावरती जर त्रिकोण उभा राहिलेले असतील किंवा पाया जर एकरेषी असेल तर आणि एका शिरोबिंदूतून त्रिकोण निघत असतील तर त्यांची उंची समान असते. मग जर पाया उंची समान असेल तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असतं. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल बघा, एबीसीचा पाया आहे बीसी म्हणजे 12 आहे, 12 छेद बीडी हा एबीडीचा पाय आहे तो 8. तर भाग घालूया याचं, 8 म्हणजे 4 न भाग जाईल, 4 त्रिकोण 12 आणि 4 दोन्ही 8 म्हणजे 3/2 हे त्याचं उत्तर येऊ शकेल. तर इथं आहे बघा 3/2. तर अशा पद्धतीने आपण समरूपता या प्रकरणातली एक गुणाचे जे प्रश्न आहेत ते आपण इथं पाहिलेले. धन्यवाद.